तर आज होतं आपल्या भावाचं लग्न होतं हॉलवर आणि मुहूर्ताला अजून तासभर होता. तर म्हटलं लागले जेवून घेतलेलं बरं. मग जेवण वाटतेल्या हॉलकडे आलो तर गावातली पोरं आधीच येऊन बसलेलीत आणि मग जेवण खाऊन झाल्यावर आम्ही सर्वजण आलो हॉलमध्ये. वर हॉलमध्ये गेल्यावर पहिल्यांदा दिसलं ते म्हणजे हे नवीन काहीतरी एंट्रीला केलेलं. दोन्हीकडच्या पाहुणे मंडळी मित्रमंडळींनी हॉल एकदम भरून गेलेला. मग मुहूर्ताची वेळ जवळ आल्यावर भावाची आणि वहिनींची दोघांची पण अशी मस्त एंट्री झाली. मुहूर्ताच्या टायमिंगला भट काकांनी शुभमंगल सावधान म्हटलं आणि सगळ्यांनी नवदाम्पत्यावर अक्षता टाकल्या. मंगलाष्टका झाल्यावर मग थोड्या वेळानं आम्ही सर्वजण पण भावाला शुभेच्छा द्यायला गेलो आणि मग भावाला एक उक्काना म्हणायला लावला. गुलाबाच्या फुलाला असतो सुंदर सुगंध, सोनमचे नाव घेतो जुळा प्रेमाचा गंध. भावाचा उक्काना ऐकून झाल्यावर असंच फिरत फिरत आलो रुखवताजवळ. तर इथं सुशांत पाटील काहीतरी खायला खा म्हटलं काय होत नाही, काकाच लगीन आहे तुझ्या. आता ही पोरं खाऊन गेल्यावर थोड्या वेळानं आलीत आमच्या घरातली. एक एक करीत सगळ्या बॉक्स मधलं पदार्थ सगळीजण खायला लागलेली. तर इथं आमच्या या 3 वहिनी हळूच खायला द्या. तर कॅमेरा जसा बघितला तशा आमच्या वर्षा वहिनी जरा दचाकल्या हो. मग हॉलवरून नवरा नवरी घराकडे आलीत. आल्यावर त्यांचा रुखवताचा कार्यक्रम चालू झाला. तर थोड्या वेळानं आपल्या भावाची वरात होती हो. तर या वरातीत थोडं वेगळं पण होतं. तर आजकाल सगळी डॉल्बीच्या मोठमोठ्या आवाजात वराती काढतात, पण ही वरात जरा वेगळी होती. कारण भावाची वरात होती लेझिम खेळत. वरात लेझिम खेळत असल्यामुळं गावातली जुनी जाणती माणसं पण आपल्यातल्या लेझिम खेळायला लपवू शकली नाहीत आणि मग सगळी एकमेकाबरोबर लेझिम खेळत वरात ही पार पडली. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.